एक रेकॉर्डिंग होतं मुंबईला, त्याला भाईंना त्या दोन्ही गायकांना वेगवेगळी साथ करायची होती म्हणून भाईंनी ती साथ केली. ती साथ झाल्यानंतर संगीत रिसर्च अकॅडमीच्या कडनं भाईंना पत्र आलं. तर ती साथ कशी होती ते जे 2 वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आता ऐकलंच आहे पण खरोखर भाईंची साथ किंवा भाईंचं तबला वादन काय असतं. त्यामध्ये असं लिहिलं आहे की आय थिंक यू epitomize the expression understanding साथ. It is amazing how you were able to change the type of theka and playing as per the requirement of the vocalist. It was indeed a superb example of adaptability, a very very difficult thing to do. मी भाईंना पण बोलताना म्हणाले होते की बाई, तबला हे शेवटी साथीचं वाद्य असं आपण मानतो. तर मला बाई बोलताना म्हणाले की साथ असू दे, साडेसाथी व्हायला नको गायक किंवा वादकाला. खरोखर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर मला असं वाटतं आपण सगळ्या विकासवासियांनी, आज मी मगाशी आपल्याला सगळ्यांना बोलले तसं, ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकारामुळे आणि आजच्या या खूप चांगल्या दिवशी भाईंचं तालसंगीत ऐकायचा योग आपल्या सगळ्यांना आज इथे आला. त्याबद्दल आपण खरोखर भाईंचे खूप मनापासून सगळेजण आभार मानूया. एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. यापुढे आपण गायनाचा कार्यक्रम ऐकणार आहोत. आपल्याच विकास कॉम्प्लेक्समधले श्रीयुत वाळिंबे हे आपल्याला त्यांची खास मोहम्मद रफी या कलाकारावर त्यांचं इतकं निस्सीम प्रेम आहे की त्यांच्या गाण्यांच्या ट्रॅकवरती, म्हणजे त्यांनी त्यांच्या गाण्यांचा खूप अभ्यास केला आहे. त्यांच्या ट्रॅकवरती काही त्यांच्याबरोबर 2 सहकलाकार पण आहेत. तर ते ट्रॅकवरती आपल्याला आज इथे सगळ्यांना गाणी ऐकवणार आहेत. हिंदी चित्रपट संगीतातली काही जुनी चांगली गाणी आज आपल्याला ऐकण्याचा योग इथे आहे. तो यानंतर लगेचच कार्यक्रम सुरू होईल. आता अंजलीने सांगितलंच, आपल्या A4 मधले माननीय श्रीयुत भास्कर वाळिंबे यांचा जुनी फिल्मी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात फॉरेस्ट ऑफिसरची छाप असली तरी त्याच्यात एक हळूवार तरल हौशी गायकाची रुपेरी किनार सुद्धा आहे. आज त्यांच्या शब्दसुरांच्या सुरेल गाण्यांनी तृप्त होऊन नवीन वर्षाचे स्वागत करूया. आणि आता श्रीयुत महाले यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येईल. तसेच आजचं सूत्रसंचालन अंजलीने इतकं छान केलं की खरोखर भाईंच्या तबल्याबरोबर इतकं ते विलोभनीयच होतं. अंजली ही अवघाची संसार, कुलवधू, तुझं माझं जमेना या सिरियलच्या माध्यमाद्वारे तुमच्या आमच्या घरात काय पण मनात सुद्धा घर करून बसली आहे. तर तिचा सिनियर सिटीजन क्लबतर्फे महाले अभिनंदन कर. खरं तर विकास कॉम्प्लेक्समध्ये गाण्याचा पहिलाच योग आहे माझा आणि मुहूर्त तर अतिशय उत्तम आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर उत्तम असं तबला वादनाचा आपण आस्वाद घेतलेला आहे. मी जास्त काही इंट्रोडक्शन करणार नाही कारण ते सांगण्यासाठी इतर लोक आहेत. माझ्याकडे गाण्याचं काम दिलेलं आहे. बघूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती
है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. धन्यवाद. वाळिंबे साहेबने तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मोहम्मद रफी साहेबांचीच सगळी गाणी आपल्यासमोर ट्रॅकवरती प्रस्तुत करणार आहे आणि त्यांच्याबरोबर 2 फिमेल आर्टिस्ट आलेले आहेत, तर त्या पण काही आपल्यासमोर गाणी पेश करणार आहेत. तर मला काल अचानकच वाळिंबे साहेबांनी सांगितलं की माझ्या पण कार्यक्रमाचं निवेदन तुम्ही करावं अशी इच्छा आहे. तर मी म्हटलं की मोहम्मद रफी साहेबांचं त्यांचं खूप म्हणजे ध्यास आहे, त्यांचे आवडते कलाकार आहेत आणि त्यांचीच गाणी ते विशेष करून गातात. तर मग मोहम्मद रफी साहेबांच्याच काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करूया, त्या सांगूया. तर प्रथम आपण आधी त्यांच्या गाण्यापासून सुरुवात करूया. एक हसी शाम को या रफी साहेबांच्या गाण्याने दुल्हन एक राकी या चित्रपटातलं हे गाणं ते सुरुवातीला म्हणतील. त्यानंतर आपण काही मोहम्मद रफी साहेबांच्या आठवणींना उजाळा देत हा कार्यक्रम पुढे नेऊया. जमाना हो गया एक हसी